नमस्कार, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कैरीचं पन्ह। उन्हाळा सुरू झालेला आहे, उष्णता वाढलेली आहे आणि अशा वेळी आपल्याला सतत काहीतरी थंड पोटात घ्यावंसं वाटतं। मग आपण बाजारात जातो, कोल्ड ड्रिंक्स पितो, वेगवेगळे आईस्क्रीम्स खातो। पण तसं न करता जर घरच्या घरी आपण काही थंड पदार्थ तयार केले आणि ते घेतले तर आपल्या तब्येतीला खूपच चांगले असतात। त्यापैकी एक आहे कैरीचं पन्ह। कैरी ही आपल्या शरीराला गारवा देते, थंडावा देते। त्याच्यामुळे कैरीपासून बनलेलं पन्ह हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरतं। तर आपण आज तेच बनवायचं आहे। त्यासाठी मी घेतल्या आहेत ह्या हिरव्यागार 2 कैऱ्या। या अर्धा किलोपेक्षा थोड्या जास्त आहेत। मी साखर घेतलेली आहे अर्धा किलो, मीठ घेतलेलं आहे, वेलची पावडर आहे, काळं मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा चाट मसालाही आपण वापरायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण ह्या कैऱ्या घेऊन त्यांची सालं काढून घेणार आहोत। नॉर्मली पन्ह करताना सर्वात आधी आपण कैऱ्या वाफून घेतो, पण मी तसं न करता यांची आधी सालं काढून घेते आणि मगच यांना वाफायला ठेवते। आपण जेव्हा कैरी सकट वाफवतो त्यावेळेला सालीचा कडवटपणा थोडासा पन्ह्यामध्ये उतरतो, पण आधी जर सालं काढून घेतली तर कैरी चांगली वाफलीही जाते आणि तिला स्मॅश करताना त्रास होत नाही, त्याचा कोळ नीट येतो आणि मग पन्ह पण चांगलं बनतं। तर आपण ह्या कैरीची सगळी सालं आता आपण काढून घेत आहोत हे अशा रीतीने। ही साल थोडी कडक असते, पण बटाट्याची साल आपण ज्या सोलणीने काढतो त्याने आपण ही साल काढू शकतो अशा रीतीने। हे पहा, एका कैरीची साल मी काढून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या कैरीची सालही काढून घ्यायची आहे। ही तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, त्याच्यामुळे जेवढी कैरी तेवढीच मी साखर घेतलेली आहे, पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आपल्या दोन्ही कैऱ्यांची सालं आता काढून झालेली आहे आणि आता मी त्या डब्यात घेतलेल्या आहेत। त्यात पाणी घातलेलं आहे आणि या कैऱ्या मी आता कुकरला शिजवायसाठी लावणार आहे आणि त्याच्या 4 शिट्ट्या घेणार आहे। हे पहा, आपल्या कैऱ्या आता शिजलेल्या आहेत। ह्या आतून थोड्या गरम आहेत। मी ह्यांना 10 ते 15 मिनिटं पूर्णपणे थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतरच मी त्याचा गर काढून घेणार आहे। तर ह्या आपण आता थंड करायला ठेवूया। ह्या कैऱ्या आता पूर्ण थंड झालेल्या आहेत आणि त्या मी आता ह्या मोठ्या पातेल्यामध्ये घेते आहे आणि मी हातानेच त्याचा गर मिक्स करणार आहे। त्याच्यासाठी मी मिक्सरला वगैरे लावून हा गर बारीक करणार नाही आहे। हे पहा, अशा प्रकारे हाताने आपण जेव्हा मिक्सरला लावून कैरी एकजीव करून घेतो त्यावेळी त्याला एक प्रकारचा असा फेस सुटतो आणि मिक्सरला लावलेल्या कैरीचं पन्ह चवीला थोडं वेगळं लागतं, ते सुद्धा छान लागतं। पण हे मी जे दाखवते आहे हाताने हा गर जो कुस्करते आहे तो परत आपण पाणी टाकून घुसळायच्या रवीने नीट घुसळून घेणार आहोत। आणि ह्या प्रकारचं पन्ह पिताना खूपच मजा येते, कारण ह्या पन्ह्यामध्ये तुम्ही पन्ह पित असताना मध्ये मध्ये कैरी जी दाताखाली येते त्याची मजा फार और असते। ही मी पारंबी काढून घेतलेली आहे।
आणि हा गर आहे, ह्याला मी हाताने जरा असं व्यवस्थित हे पहा मऊ करून घेत आहे. मी हात स्वच्छ धुवून हाताच्या मदतीनेच हा गर व्यवस्थित मऊ करून घेऊ शकता. हा नीट मऊ झाला की याच्यामध्ये पाणी ओतून आपण पुन्हा घुसळून घेणार आहोत. कैरी आपली छान शिजलेली आहे, त्याच्यामुळे मला ती बारीक करताना मऊ करताना जास्त तसदी घ्यावी लागत नाही आहे. हे पहा, आता याच्यात आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि याला आता आपण घुसळून घेणार आहोत. हे पन्ह जितकं पातळ कराल तितकंच प्यायची मजा येते. आता हे थोडंसं दाट आहे, पण याच्यात मी साखर घालून पुन्हा पाणी मिक्स करणार आहे. त्याआधी मी व्यवस्थित याला घुसळून घेते आहे, म्हणजे कैरीचे जे उरले सुरले मोठे पीस असतील ते पण मऊ होऊन जातात. यात मी आणखीन पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी आता ही साखर मिक्स करणार आहे. मी यातली थोडी साखर अजून बाकी ठेवलेली आहे, कारण मी हे घुसळून पुन्हा अंदाज घेणार आहे की हे किती गोड आहे आणि मग अंदाजानुसार त्यात पुन्हा मी साखर मिक्स करू शकते. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही तीही घालू शकता, किंवा आपली नॉर्मल साखर असते ती पण मिक्सरला लावून तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता, पण मी अख्खी साखर घेतलेली आहे. मला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मी हे जसं रवीने ढवळते तर तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये कैरीचे छोटे छोटे हे पहा पीस तरंगत आहेत आणि हेच आपल्याला पन्ह पिताना जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूपच मजा येते. यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालते. अगदी चवीपुरतं कमी मीठ घातलेलं आहे मी. हा थोडासा चाट मसाला ॲड केला, थोडं काळं मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं वेलची पावडर. हा मी अर्धा चमचा घेतलेला आहे, म्हणजे वेलचीची टेस्ट पन्ह्यामध्ये छान उतरेल. ह्याला आपण पुन्हा मिक्स करून घेऊया.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पुदिन्याच्या पानांचा रस पण घालू शकता, त्याची पण टेस्ट खूपच छान येते. हे पहा, आपलं कैरीचं पन्ह तयार आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कैरीचे छोटे छोटे पीस दिसत आहेत आणि हे पन्ह पिताना हे कैरीचे छोटे छोटे पीस जेव्हा दाताखाली येतील त्यावेळी तुम्हाला काही औरच मजा येईल. तुमची मुलं एकदम खुश होऊन जातील. पाहुण्यांच्या हातात कैरीचं हे पन्ह दिलं तर त्यांच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. तर आपलं हे सुंदर पन्ह आपण आता ग्लासमध्ये ओतून घेऊया. हे पन्ह जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही साधं पिऊ शकता, तुम्ही थंड करून पिऊ शकता, मुलांना बर्फाचे खडे टाकूनही देऊ शकता. हे पहा, आपलं अतिशय सुंदर पन्ह तयार आहे. फ्रेंड्स, माझी ही पन्ह्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.